माझ्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आहेत. काय सांगाल सर, आज जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं आहे, आपली काय भूमिका आहे? सरकारने दिरंगाई केली, सरकारने दुर्लक्ष केलं. सरकारने हे आंदोलन सुरू होण्याच्या आधीच आपलं शिष्टमंडळ जे ते आता पाठवत आहेत ते पाठवायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. कुठल्याही आंदोलनाचा मार्ग चर्चेत न निघतो. चर्चा केल्याशिवाय कुठलाही आंदोलन सुटत नाही. हा स्वातंत्र्याच्या पासूनचा अनुभव आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीतही शेवटचे जे आंदोलन झालं छोडो भारत, तेही ब्रिटिशांनी असाच मुंबईमध्ये दाबण्याचा प्रयत्न केला, अखेरीस स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे मला वाटतं की आंदोलन दाबून, आंदोलनाकडे दुर्लक्ष करून, त्याची हेटाळणी करून काही निष्पन्न होणार नाही. कारण नसताना आज संपूर्ण मुंबई थांबली, अडचणी आल्या. हे सगळं केवळ या सरकारच्या काय त्यांची भूमिका आहे मला माहीत नाही, पण सरकारने समाज आनंदी राहील, समाज खुश राहील, समाज व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस असं म्हणाले की काही लोक या माध्यमातून जरांगे पाटलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करतात. मला हे राजकारण खेळायचं नाहीये. मी पहिल्यापासून सांगतो की मराठा समाजाला मी 15 वर्ष विधानसभेमध्ये भाषणं केली आहेत की सत्ताधारी समाज असलेला मराठा समाज आता अल्पभूधारक झालेला आहे, त्याची आर्थिक स्थिती कमकुवत झालेली आहे. त्याला ताकद दिली पाहिजे आणि त्याला ताकद देण्यासाठी आरक्षण हा मार्ग आहे. त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. ही आमची आज नाही, माझी 15 वर्षापूर्वीची भूमिका. 15 नाही, मी जेव्हा विधान परिषदेमध्ये आलो आणि जेव्हा नुकतीच या मागणीला सुरुवात झाली होती, आणि आम्हाला आनंद आहे की मी जेव्हा मंत्रिमंडळात होतो 2014 साली, तेव्हा त्याच मंत्रिमंडळाने आरक्षण मिळावं याच्यासाठी भूमिका घेतलेली होती आणि तेव्हा दिलंही होतं. मात्र आता काँग्रेस पक्षाने आणि आपल्या पक्षाने भूमिका जाहीर करावी असं सत्ताधारी. भूमिका जाहीरच आहे ना. आम्ही काय भूमिका वेगळी की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र पवार साहेबांनी सुद्धा यावरती भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं म्हणतात. पवार साहेबांनी पक्षाची भूमिका आहे, स्पष्ट भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठली भूमिका आम्ही कधी सांगितलं म्हणून? आमची भूमिका स्पष्ट. तुम्ही भेट घेणार आहात जरांगे पाटलांची? बघू. आता असं आहे की एवढ्या सगळ्या पावसात, एवढ्या सगळ्या गर्दीत, सगळं वातावरणात आत्ता तर उपराष्ट्रपती आत्ता गेलेत, मला परत काँग्रेसच्या कार्यालयात जायचं आहे, तिथे बघू आता कसं. नक्कीच धन्यवाद. आपल्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड होते आणि ज्यांनी आता या संदर्भात सरकारने चर्चा करून प्रश्न सोडवा, चर्चाशिवाय मार्ग निघत नसतो अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन सुशांत सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, मुंबई.